खरं तर कुमारी डॉक्टर संपदा मुंडे यांचं अतिशय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारे यामध्ये त्या जिल्ह्याचे त्या लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे पी असेल आणि ज्यामध्ये पोलीस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचा सगळा काळा बाजार गेल्या अनेक दिवसापासून चालत असताना डॉक्टर संपदा मुंडे ह्या काळा बाजार रोखण्यासाठी कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर येत होतं आणि संपदा मुंडे यांना वारंवार कुठेतरी PM रिपोर्ट्स बदलण्याचे आदेश खासदारांच्या PA कडून येत होते आणि ती सगळी टीम खासदारांच्या टीमला मिळालेली असल्यामुळं संपदावर वेळोवेळी दबाव आला आणि त्यामधूनच कुठेतरी त्या पोलीस PSIने संपदावर कुठेतरी अत्याचार करण्याचं काम केलं, दबाव टाकण्याचं काम केलं. त्यातून त्यांनी पूर्ण हे संशयास्पद विषय आहे. खरं तर त्या हॉटेलमध्ये संपदा गेली, तिथं त्यांचा बॉडी कोणी उतरवली, त्याचे व्हिडिओ कोणाकडे आहेत, त्यांचे पंचनामा कोणी केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाबून टाकण्याचा प्रयत्न खासदाराच्या इशाऱ्याने ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि खासदाराची खरं तर माझी प्रमुख मागणी आहे की मी आज सर्व राज्यभर फिरत असताना अतिशय गरीब कुटुंबातील मुलींवर जर अशा अत्याचार होत असेल तर आपण सर्वांनी ही मागणी केली पाहिजे की खासदारांचा PA, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजे आणि विशेषतः खासदाराची प्रमुख नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री जर त्यांच्या पक्षाचा माजी खासदार असल्यामुळे जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या राज्याने कुणाकडं आशेनं बघायचं आणि या राज्याने कुणाला न्याय मागायचा. माझी देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती, त्या प्रकरणात SIT असेल आणि नार्को टेस्ट प्रमुख विषय आहे, त्यामुळं या खासदाराची नार्को टेस्ट करावी, SIT सर्व अधिकाऱ्यांची SIT चौकशी व्हावी आणि या संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं काम करावं. मी आत्ताच आदरणीय या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं सुद्धा इथून फोनवर बोलणं करून या कुटुंबियाची करून दिलं आणि विरोधी पक्षनेते नामदार वडेट्टीवार साहेब, विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा या कुटुंबाशी फोनवरून बातचीत केली आणि नक्कीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील आणि आम्ही सर्व या कुटुंबियाच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत संपदा ताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कुटुंबासाठी लढू. परंतु या राज्यातील जे स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या अंजलीताई दमानिया ह्या आज कुठं आहेत, काही प्रकरणामध्ये स्वतःचा ऊर बडवून घेणं, स्वतः आपटू घेणं आणि कुठंतरी चुकीच्या लोकांना ताकद देण्याचं काम करणं, कुठंतरी काही लोक दोषी नसताना त्यांना दोषी ठरवण्याची सुपारी घेऊन त्या वारंवार बोलतात. ह्या संपदा ताईची हत्याच म्हणावं लागेल याला. हा खरं तर आत्महत्या नाही, ही रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचे PA आणि हे सगळं पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि डॉक्टर हाताशी धरून ही हत्या केलेली आहे. त्यामुळे या सर्व लोकांवर 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे, ह्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि विशेषतः तात्काळ रणजितसिंह नाईक निंबाळकरांची नार्को टेस्ट करा, तरच याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, नाहीतर याच्यामध्ये सगळं दाबल्या जाईल. कारण की राज्य सरकार त्यांच्या माजी खासदाराला वाचवण्यासाठी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत आणि खरं तर त्या मुख्यमंत्र्याच्या मंचावर काल त्या हॉटेलचा मालकसुद्धा होता. म्हणजे याच्यामध्ये सगळं हॉटेल असेल, या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चौकशी झाली पाहिजे, नार्को टेस्ट झाली पाहिजे.